लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। आपण जर लक्षात घेतलं तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा जी आहे ती या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरच्या यात्रेची राहिलेली आहे। कर्नाटकासह जे सीमावर्ती भागातले नागरिक आहेत ते आवर्जून महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्तानं या मंदिरामध्ये येत असतात आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेत असतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन देखील जे आहे ते या यात्रा कमिटीने या ठिकाणी केलेलं आहे। लक्षात घेतलं आपण तर 13व्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती जी आहे ती करण्यात आल्याचं सांगण्यात येतं। साधारणतः 1910 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। आणि लक्षात घेतलं आपण तर या देवस्थान कमिटीचा जो कृषी मेळावा आहे तो आवर्जून महाराष्ट्रातले शेतकरी यामध्ये सहभागी झालेले असतात। आणि या देवस्थान कमिटीचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की मला सांगा या देवस्थानचं काय महत्व आहे आणि कितव्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना झाली? अंदाजे साधारणतः 1300 इसवी सनाच्या या ठिकाणी या मंदिरचं अतिशय पुरातन मंदिराची स्थापना झालेली आहे। आणि या परिसरातील लातूरच नव्हे तर कर्नाटक आणि सर्व बॉर्डरच्या व लातूर जिल्ह्यातील सर्व लोक या ठिकाणी अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळं व लातूर शहराचं हे ग्रामदैवत असल्यामुळे या ठिकाणी येतात। आणि या ठिकाणी आम्ही केवळ धार्मिक कार्यक्रमासोबत सार्वजनिक कार्यक्रम, अगदी कृषी प्रदर्शन ऑल इंडिया लेवलचं आम्ही भरवलेलं होतं। कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, इव्हन मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर असे अनेक विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी या मंदिरच्या वतीनं दरवर्षी करत असतो। या ठिकाणी या सर्व भाविक लोकांचं सगळं आदराचं स्थानी आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की या ठिकाणी सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी आहे। त्याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजतो व मंदिर प्रशासन दरवर्षी यात्रेकरूंना अतिशय सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीनं सर्व CCTV कॅमेरे, सिक्युरिटीची सर्व व्यवस्था आम्ही व पोलीस प्रशासनाचं सहकार्य घेऊन या ठिकाणी दरवर्षी करत आहोत। लक्षात घेतलं आपण तर लातूर या नावाची निर्मिती देखील जी आहे ती या मंदिरापासूनच झाल्याचं सांगण्यात येतं। सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान आहे आणि लातूरचं जर पुरातन नाव लक्षात घेतलं आपण तर रत्नेश्वर असेल किंवा रत्नापूर असेल आणि त्याच्या पुढे लत्तडूर असेल किंवा मग त्यानंतर आता नावारूपास आलेलं हे लातूर असेल। आपण पाहू शकतो या मंदिरच्या या देवस्थानमुळेच लातूर अस्तित्वात असल्याचं गावकरी सांगतात। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर लातूरकरांचं हे ग्रामदैवत आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती महाशिवरात्रीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये करण्यात येते। साधारणतः 50 एकराच्या जागेमध्ये यात्रा जी आहे ती भरवण्यात येते आणि साधारणतः पुढचे 20 दिवस ही यात्रा जी आहे ती सुरू असते। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।